तर राज्यामधील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये 4 ते 6 एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणीचं आयोजन करण्यात आले। यावेळेस मुंबईमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले। त्यामुळे आता परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंगसाठी जायचा असा प्रश्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पडलाय। त्यामध्ये 20 मे पर्यंत लांबलेल्या निवडणुकांमुळे शिक्षकांचे सुट्टीचे नियोजन सुद्धा आता कोलमडणार आहे। निवडणूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई उपनगरामधील 17 उच्चभ्रू हाऊसिंग सोसायट्यांनी तळमजल्यावर मतदान केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतलाय। त्यामुळे आता नागरिकांना सहजरित्या मतदान केंद्रावर पोहोचणं शक्य होणार आहे। मतदानाच्या दिवशी अनेक उच्चभ्रू हाऊसिंग सोसायट्यांमधील नागरिक केंद्रस्थळ दूर असल्यामुळे मतदान करण्यास कंटाळा करतात, टाळाटाळ करतात। परिणामी हाऊसिंग सोसायट्यांमधील मतदानाची टक्केवारी कमी असते। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करून त्याचा मसुदा विद्यापीठाला सादर केलाय। मात्र विद्यापीठाकडून हा आराखडा अंतिम करण्यामध्ये दिरंगाई केली जाते। या आराखड्यावर विद्यापीठाकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची स्थिती आहे। तर आता विद्यापीठाकडून पुन्हा एकदा नव्यानं माहिती MMRDAला सादर केली जाणार आहे। NTA ने जेईई मेन्स परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला। आता जेईई मुख्य परीक्षा 4 ते 12 एप्रिल या कालावधीत होणार आहे। तर NTA ने परीक्षा होणाऱ्या शहरांबाबतचा आगाऊ तपशील जाहीर केलाय। नव्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी पदवी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठीचा पेपर हा 1, 4, 5, 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 ते दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये होणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचं वन नेशन वन सिटी हे धोरण आता PhD करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी विद्यापीठ स्तरावरील पेट परीक्षेऐवजी नेट ही केंद्रस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक बनवण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षाच पात्रता चाचणी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रो रेल्वेची कामं सुरू असून या कामासाठी आता नेमलेल्या कंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेचा तब्बल 375 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवलाय। थकीत मालमत्ता कर भरावा यासाठी आता पालिका प्रशासनानं मेट्रोच्या 4 कंत्राटदारांना गेल्या आठवड्यात नोटीस बजावली आहे। तर या कंत्राटदारांसोबतच आणखी 5 मोठ्या थकबाकीदारांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे। अटल सेतू मार्गे बेस्ट उपक्रमाची वर्ल्ड ट्रेड सेंटर ते CBD बेलापूर दरम्यान ॲपवर आधारित वातानुकूलित प्रीमियम बस सेवा सुरू केली आहे। तर या बस मार्ग प्रवाशांच्या पसंतीस उतरलेला असून 26 मार्चपर्यंत बेस्टला यामधून 1,04,612 रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं। या मार्गामुळे दररोज सरासरी 7,472 रुपयांचं उत्पन्न मिळाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। मुंबईमधील महत्त्वाचा रस्ते प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानची एक मार्गिका 12 मार्च रोजी वाहतुकीसाठी खुली झाली। तेव्हापासून 27 मार्चपर्यंत म्हणजे 2,25,558 वाहनांनी या मार्गावरून प्रवास केलाय। त्यातही आता सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 4 दरम्यान या वेळेमध्ये प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ही सगळ्यात जास्त असल्याचं दिसून येतंय। गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली आता गुंतवणूकदारांची 380 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अंबर दलालचा गेल्या 12 दिवसांपासून पाठलाग सुरू होता। मुंबईमधून पलायन केल्यानंतर गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये तो वास्तव्याला होता। दरम्यान 4 दिवस उत्तराखंडात तळ ठोकून पोलिसांनी आरोपी दलालला अटक देखील केली। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राज्याचे राज्य सुरू झाले। तर गुरुवारी कोकण आणि दक्षिणेमधून तब्बल 1,027 टन आंब्याची आवक झाली आहे आणि 68,952 पेट्यांचा समावेश आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत 1 लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त होती। मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या 3 मार्गावर धावणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या सिल्वर वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार आता नाशिकसाठीच्या वातानुकूलित टॅक्सीसाठी 100 रुपये, शिर्डीसाठी 200 रुपये आणि अधिक मोजावे लागतील। तर मुंबई पुण्यासाठी वातानुकूलित आणि साध्या टॅक्सीसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत। पिंपरी शहरामधून वाहणाऱ्या पवना इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रामध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार समोर आलेत। त्यामुळे आता नदीपात्र अरुंद होत चाललंय। महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागानं राडारोडा टाकणाऱ्यांकडून 1,15,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। घाटी रुग्णालयामधील डॉक्टरांना सुद्धा इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली असून घाटी रुग्णालयातील एकूण 92 जणांना मतदान अधिकारी कर्मचारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे। मुंबईमध्ये डॉक्टर परिचारिकांना निवडणूक कामामधून वगळण्यात आले। मात्र घाटीमधील डॉक्टरांची नेमणूक का करण्यात आली असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केलाय। तुळजाभवानी मातेचे दागिने गहाळ करणाऱ्या आरोपींना अटक होत नसल्यामुळे पुजारी आणि भाविक संतप्त झालेत। पोलिसांनी संशय असणाऱ्यांची नार्को टेस्ट करून सत्य समोर आणावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला।
पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि भानुदास एकनाथच्या जयघोषामध्ये वारकरी उन्हाची पर्वा न करता शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत दिंड्यांचं पैठण शहराकडे आगमन सुरू झाले। तसंच हातात भगव्या पताका घेत एकनाथ महाराज की जय असं जयघोषानं हा परिसर दुमदुमलाय। दापोलीमध्ये जळगाव भैरीचा देवभक्तांच्या भेटीला आल्यामुळेच या ठिकाणी माहेरवाशीण महिलांमध्ये देवीची ओटी भरण्याचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळेस नवस फेडणाऱ्यांसाठी आणि दर्शनासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी होती, तर वाजत गाजत देवांच्या पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली। तर सुट्ट्यांमुळे चाळीसगावच्या कांदा बाजाराला मोठा फटका बसलाय। भाव सुद्धा कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय। उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यामुळे 31 मार्च नंतर निर्यात खुली होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती आणि ती फोल ठरल्यामुळे आता जळगावमध्ये प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात। राज्यामधल्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं खालावत चाललाय। सध्याच्या घडीला राज्यातल्या सुमारे 3000 लहान मोठ्या धरणांमध्ये मिळून आता फक्त 39% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आता राज्यावर दुष्काळाचं संकट घोंगावतंय। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस 42 गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। तर या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून 51 टँकर सुरू करण्यात आले। अंजरले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांचा महोत्सव सुरू झाला। यावेळेस 160 कासवांची पिल्लं समुद्रात गेली आहेत आणि 30 एप्रिलपर्यंत हा कासव महोत्सव सुरू राहणार आहे। संवर्धन केलेली पिल्लं सुखरूपरित्या समुद्रात सोडली जातात। या महोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। पावसाअभावी मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील बाजार समितीमधील भाजीपाल्याची आवक कमी झाली, त्यामुळे भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। तर सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये पोलिसांनी कोम्बिंग गस्त आणि नाकाबंदी करताना 123 गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून 155 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। दारूबंदी कायद्याखाली एकूण 70 केसेस करून 76 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेले पाहायला मिळाले। तर आता अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्रभर बत्तीगुल झाली होती, त्यामुळे नागरिक रात्रभर उकाड्यानं हैराण होते। सलग 5 तास वीज पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला। उल्हास नदीच्या पुलावरून तरुणीनं नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र जलपर्णीवर तरुणी तरंगत असताना गावकऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या मदतीनं तिचे प्राण वाचवलेत। तर या मुलीनं आत्महत्या का केली याबाबत आता पोलिसांचा शोध सुरू आहे। दुर्गादेवी पाड्यामध्ये राहणाऱ्या प्रणववर धुळवडीच्या दिवशी घराच्या बाजूने राहणाऱ्या 8 ते 10 मुलांनी त्याच्या अंगावर फुगा मारला। तर केमिकलयुक्त फुगा मारल्यामुळे अल्पवयीन मुलाला इजा झाली, त्यामुळे मुलांकडे केमिकल आलं कुठून याची चौकशी आता पोलिसांनी करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। धावत्या लोकलमध्ये मोबाईल चोरी करण्यासाठी प्रवाशांच्या हाताला फटका मारल्यामुळे मोबाईल वाचवण्यासाठी लोकलमधून उडी मारल्यानं प्रवाशांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण रेल्वे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। शिमगोत्सव विविधांगी पद्धतीने साजरा करण्याची प्रथा कोकणात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सावंतवाडी शहरात 5 दिवसांचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला आहे। यावेळी रंगपंचमीच्या निमित्तानं तरुणाई रस्त्यावर उतरली असून डीजे ढोल ताशाच्या तालावर युवक थिरकताना दिसले। संभाजीनगरमध्ये 16 महिने एका महिलेचा हुंड्यासाठी छळ केल्यात आलाय। 10 लाखांच्या हुंड्यासाठी महिलेला उपाशीपोटी ठेवण्यात आला आणि तसंच तिचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पती, दीर आणि सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। धाराशिव जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक काळामध्ये पथकं गठीत करण्यात आली आहेत। तर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर देखील पथक तैनात करण्यात आले, त्यानुसार आता सगळ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात आली। गावाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेनं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमध्ये जवळपास 2.25 कोटींचा खर्च केला आहे। मात्र चुकीच्या नियोजनामुळे पाणी येण्याआधीच पाईपलाईन उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळे आता उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली। तर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं सावळाटोली परिसरामध्ये कारवाई केली असून 2 भावंडांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये पोलिसांनी मॅगझिनसह पिस्टल जप्त केलंय आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेले पाहायला मिळत आहे।
धाराशिवमध्ये एटीएममध्ये भरण्यासाठी 85 लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या व्हॅनला काही जणांनी लुटल्याची घटना घडली. दरम्यान या प्रकरणी 5 दिवसात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 85 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला. वर्धा जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 518 हेक्टरमध्ये पिकाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये उन्हाळी पिकं, भाजीपाला, गहू, फळ पिकं आदींचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीच्या प्रेमविवाहासाठी मदत केल्याच्या रागातून एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांसोबत बाहेर गेलेला असता 4 वेळेस त्या तरुणाच्या अंगावर आरोपीनं गाडी घातली. या प्रकरणी वळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांनी कारवाई करून 12 ट्रकमध्ये असलेल्या 105 म्हशींची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामधील एका म्हशीचा मृत्यू झाला असून बाकींच्या म्हशींना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले. आणि आता बातमी मनमाडमधून आहे. मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे या दरवाढीमध्ये मोठी वाढ झाली आहे. बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत आणि दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे. तर कडाड्याचा उन्हाळा सुरू झाल्यामुळे भाजीपाल्याची आवक आणखीनच घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दरवाढ निश्चित मानली जाते. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत आहेत. थेट आपण बब्बूकडे जाणार आहोत. गुड मॉर्निंग बब्बू. आपण पाहतोय नाशिकमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आणि याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. श्वेता, खरं तर हे पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आहे. कारण या भागात पाऊसच झालेला नव्हता, त्याच्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचा फटका हा जो आहे तर तो भाजीपाल्यांना बसलेला आहे. इतर पिकांसोबतही भाजीपाल्यांचं जे आहे आवक कमी झालेली आहे. आता सध्या तापमानात वाढ झालेली आहे. नदी नाले कोरडे पडलेले आहे. विहिरींना पाणी नाही, जे शेततळे त्याच्यातही पाणी उरलेलं नाही. त्याच्यामुळे ती भाजीपाल्याची आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. फक्त कांदा आणि टमाटे हेच स्वस्त आहे. बाकी उर्वरित जेवढ्या भाजीपाला आहे ते सर्व महाग झालेले आहे. मिरचीने तर 100 गाठलेली आहे. गवार असो, शेवगा असो किंवा इतर जेवढेही भाजीपाले आहे ते महाग झालेले आहे आणि त्याच्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता याची झळ बसत आहे. आणि केवळ फक्त भाजीपालेच नव्हे तर मटण असो, मच्छी असो किंवा डाळी असो, सर्वच वस्तू जे वस्तू आहे त्या सर्व महाग झालेल्या आहे. त्याच्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचा महागाईने एका प्रकारे कंबरडं मोडलेलं आहे. श्वेता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. पाहूयात उर्वरित बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवार यादीमध्ये 8 जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यामधून धैर्यशील माने यांच्यासह 8 ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. शिवसेनेनं जाहीर केलेल्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि दुसरीकडे यवतमाळ वाशिमच्या जागेवरून तिढा निर्माण झालाय. वाशिमच्या 5 वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती मिळते आणि संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी असा भाजपचा आग्रह आहे. त्यावर आता अंतिम निर्णय झालेला नाहीये. मावळ लोकसभा मतदारसंघामधून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर होताच बारणेंच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मित्रपक्ष युती धर्म पाळतील आणि आपण हॅट्रिक मारू असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. तर अभिनेता गोविंद आहूजा यानं शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईमधून वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळण्याच्या चर्चा आहेत. तर असं झाल्यास ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरोधात गोविंदा असा सामना रंगणार आहे.
तर अभिनेता गोविंदाचं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेमध्ये स्वागत केलं. गोविंदा शिवसेनेचा स्टार प्रचारक असेल, तसंच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जयंत पाटलांपेक्षा गोविंदा चांगला कलाकार असून एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्ख्या चित्रपटसृष्टीचा अपमान अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांना टोला लगावलाय. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. गेल्या 14 वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश करतोय असं गोविंदानं म्हटलंय. तर रामटेक मतदारसंघामधील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला असून रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलं असून त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. मनसेला महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही असं रामदास आठवले पुन्हा एकदा म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळेस त्यांनी भाजप मनसे युतीला विरोध केलाय. तर जागा वाटपात आम्हालाच काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. नवनीत राणा अमरावतीमधून मतदारसंघातून भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान अमरावतीमध्ये कमळ फुलणारच असा निर्धार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आणि 12-13 वर्षांपासून जनतेची सेवा करत असून माझ्या कामामुळे लोक मला मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाजही निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. मराठा समाजाचे 60 उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अमरावतीमधून अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतला. अपक्ष लढण्याची तयारी केल्याचं त्यांनी सांगितलं आणि नवनीत राणा यांची उमेदवारी दुर्दैवी असून त्यांचा प्रचार करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. स्थानिक दोन्ही शिवसेना गट आपल्या सोबत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय.